श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, श्रावण महिना सुरू होतोय. तर 28 जुलै रोजी पहिला श्रावण सोमवार आहे. तर आपण प्रत्येक सोमवारी वेगवेगळे शिवमुठ अर्पण करत असतो. तर ह्या पहिल्या सोमवारी आपल्याला अखंड तांदूळ अर्पण करावायचे आहेत. तर ही शिवमुठ वाहताना आपण ती थोडीशी ओली करून अर्पण करावायची आहे, कारण कोरड्या कुठल्याही वस्तू किंवा फूल पान काहीच आपण शंभूवरती कोरडं अर्पण करत नाही. तर आपल्याला सगळ्या ओल्या गोष्टी अर्पण करावायच्या असतात. तर ही शिवमुठ अर्पण करताना थोडंसं पाण्याचा शिंपडाव करायचा आहे आणि नंतर ही आपल्याला शिवमुठ म्हणजे शंभूवरती अर्पण करायची. तर तांदूळ कशासाठी अर्पण करावायचे आहेत, तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहावा यासाठी आपल्याला शिवमुठ ही तांदूळ अर्पण करावायची असते. आणि तांदूळ हे अखंड असावेत. अखंड लक्ष्मी प्राप्ती हवी आहे तर तांदूळ सुद्धा अखंड असायला हवेत, तुटलेले नसावेत. यामुळे आपल्याला अखंड तांदूळ घेऊन शंभूवरती अर्पण करावायचे आहेत. तर सगळ्यांनी पहिल्या सोमवारी आपण अखंड तांदूळ शंभूवरती अर्पण करा, तर निश्चितच तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल, यात मात्रही शंका नाही. श्री स्वामी समर्थ.